भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. सिंग यांच्या निधनानंतर त्यांना फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात येते. मनमोहन सिंग यांचं भारतासाठीचं योगदान अतुलनीय आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी निगडीत एक मजेदार किस्सा जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एका फटक्यात भारत पाकिस्तान फाळणीला जबाबदार असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांना दिवसा तारे दाखवले होते. त्यावेळी फाळणी झालेली नव्हती आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे पंजाबमध्ये राहत होते. फाळणीनंतर ते राहत असलेला भाग पाकिस्तानात गेला. हा किस्सा डॉक्टर मनमोहन सिंग हे 13 वर्षांचे असतानाचा आहे. त्या काळी मनमोहन सिंग हॉकी खेळत होते. बंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः मनमोहन सिंग यांनी हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितलं की 1945चं वर्ष होतं आणि आम्ही हॉकी खेळत होतो. मी तेव्हा 13 वर्षांचा होतो आणि लाहोरच्या एका कॉलेजच्या मैदानावर ते हॉकी खेळत होते. मनमोहन सिंग यांनी पुढे सांगितलं की मला गोल करण्याची संधी मिळाली आणि मी पूर्ण ताकदीनं गोल पोस्टच्या दिशेनं बॉल मारला. मात्र माझा फटका चुकला, ज्यामुळे बॉल गोल पोस्टमध्ये जाण्याच्या ऐवजी मैदानाला लागून असलेल्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या माणसाला जाऊन लागला. बरं, ती व्यक्ती होती मोहम्मद अली जिन्ना. सन्न करून कपाळावर बसलेल्या फुटबॉलमुळे जिन्ना गरगरले होते. त्यांना क्षणभर कळालंच नाही की नेमकं झालंय काय. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारनं 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. सोबतच शुक्रवारी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. शुक्रवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये देखील मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.